श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रयत्न करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपला आता आहे हा शुक्रवारचा दिवस आणि शाकंभरी नवरात्र आपली सुरू आहे. हे बघा, वर्षातून 4 प्रकारच्या नवरात्र असतात. एक म्हणजे चैत्र नवरात्र, दुसरे म्हणजे शाकंभरी नवरात्र, त्याचप्रमाणे तिसरे शारदीय नवरात्र आणि चौथी ही गुप्त नवरात्र असते. तर शाकंभरी नवरात्र ही आपली चालू झालेली आहे 7 तारखेपासून. तर या 7 तारखेपासून आपण आपल्या कुलदेवीची सेवा देखील सुरू केलेली आहे आणि बरेच जण दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करत आहेत किंवा नसतीलही करत, तरी आता आपला हा नवरात्र शाकंभरी नवरात्रामधला शुक्रवार आहे आणि हा एकच शुक्रवार या नवरात्रामध्ये येणार आहे. शुक्रवार आणि मंगळवार हे बघा, आपण देवीचे दिवस मानत असतो, त्यामुळे आपल्याला हा आणि मुख्य म्हणजे हा शुक्रवार तर आहेच आणि शाकंभरी नवरात्राला देखील शुक्रवार आहे, म्हणून याचं विशेष महत्त्व आहे. आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा अशा करायच्या आहेत ज्याने कुलदेवीची अखंड कृपा आपल्यावर राहील आणि आपल्या कुटुंबावर राहील. हे बघा, तुम्ही भलेही स्वामी महाराजांची सेवा करत असाल किंवा कुठल्याही देवाची सेवा करत असाल, पण आपल्याला कुलदेवतेची सेवा, आपल्या कुलदेवाची सेवा करणं तितकंच गरजेचं असतं जितके आपण दुसऱ्या आपल्या स्वामी महाराजांची सेवा करतो. एक वेळ स्वामी महाराजांची सेवा आपण नंतर करायची असते, पण सगळ्यात अगोदर आपल्या कुलदेवतेची किंवा कुलदेवाची आपल्याला सेवा करायची असते. तर हे बघा, भलेही आपली नवरात्र आहे, तुम्ही भलेही इतक्या दिवस कुठली सेवा नसेल केली शाकंभरी नवरात्रातर्फे, पण आता आपला हा शुक्रवार आहे शाकंभरी नवरात्राला, तर आपण या दिवशीच तरी कमीत कमी एक दिवस, आपली रोज धावपळ असते, मान्य आहे, भरपूर जणांना काही जमत नाही, पण आपण एक दिवस तर नक्कीच काढू शकतो. तर त्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा करायच्या आहेत ज्याने भले तुम्ही नाही केलं, पण तुम्ही या एक दिवस केलं ना, तरी आपल्याला त्या सेवा भरपूर अशा फळ देऊन जातील. तर तेच काय आहे किंवा देवीची ओटी कशी भरायची आहे, का भरतात, ही सगळे आपण आज माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आणि तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. तर तरी देखील तुमच्या मनामध्ये काही डाऊट राहिला तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी तुमच्या कमेंटचं उत्तर हे नक्की देईन. तर चला मग सुरू करूया आता व्हिडिओला. तर हे बघा, शाकंभरी नवरात्रामधला जो शुक्रवार आहे त्या दिवशी आपण काय गोष्टी या करायला पाहिजे हे अगोदर आपण बघू. तर हे बघा, आपण या दिवशी तुम्हाला जर गजरा आणता आला तर नक्की देवीला गजरा वाहा. सकाळी लवकर उठा आणि पहिले उठून हे हळदीचं लेपन तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे देवीला आपण देवपूजा करताना गजरा व्हायचा आहे, देवीला एखादी बर्फी व्हायची आहे. तुम्ही जर उपवास करत असाल तर आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. ते पण काही खाणार असाल वगैरे, त्याचा तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन देखील करू शकता तुमच्या कुलदेवीच्या टाकावर. तुमचा कुलदेवीचा टाक जर तुमच्याकडे नसेल तर कुलदेवीच्या फोटोवर देखील तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी देखील चालेल. जर फोटो देखील नसेल तरी पण आपल्या घरामध्ये हे सगळ्यांच्या श्रीयंत्र असतंच, तर त्या श्रीयंत्रावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, त्यामध्ये काहीही हरकत नाही. पण कुंकुमार्चन करण्याला या दिवशी फार महत्त्व आहे, त्यामुळे कुंकुमार्चन हे आपल्या घरामध्ये होईलच याची दक्षता घ्या. जास्त काही वेळ लागत नाही, तुम्हाला 15 ते 20 मिनिट जास्त लागते, त्यापेक्षा काही जास्त वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. भले तुम्ही इतक्या दिवस शाकंभरी नवरात्रातर्फे तुम्ही नसेल केले ना, पण तुम्ही हा एक दिवस तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करू शकतो. जर मनापासून वाचलं तो पाठ अगदी 1.5 तासात होण्यासारखा आहे, त्यामुळे आपण दुर्गा सप्तशतीचा देखील पाठ करू शकतो. जर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला शक्य नसेल करणं तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं देखील पठण करू शकता. 11 वेळेस, 7 वेळेस, 9 वेळेस असं तुम्ही पठण करू शकता, काहीही हरकत नाही. त्याचप्रमाणे आपण या दिवशी शुक्रवारी हे जो काही आपला नवार्णव मंत्र आहे
त्याची एक माळ तरी कमीत कमी आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही कमळगट्ट्याच्या माळीवर करू शकता किंवा तुमच्याकडे जी काही असेल, तुळशीची माळ किंवा लाल चंदन माळ असेल तर त्याच्यावर देखील, रुद्राक्षाची माळ असेल त्याच्यावर देखील तुम्ही नवार्णव मंत्राचा 108 वेळेस म्हणजे एक माळ जप करू शकता। नवार्णव मंत्र आहे तो मी अगोदर देखील सांगितलाय, तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा सांगते। ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे असा नवार्णव मंत्र आहे। या मंत्राचा आपण एक माळ जप करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी देवीचा मान सन्मान करायचा आहे। तर मान सन्मान म्हणजे काय, तर आपल्याला या दिवशी देवीला तुम्हाला जर सकाळी सकाळी वेणी वाहता येत असेल तर नक्की ती वाहा, फुलं वाहा देवीच्या आवडतीचे। त्याचप्रमाणे तुम्ही ओटी देखील देवीची भरू शकता या दिवशी। तुम्हाला जर कुठे पण जर आसपासच्या तुमच्या कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ओटी भरणं शक्य झालं तर नक्की ती भरा। पण जर नसेल शक्य, तर बाहेर जाऊन भरणं शक्य नसेल मंदिरामध्ये, तर तुम्ही ही ओटी आपल्या घरात देवाऱ्यामध्ये देखील देवीला देऊ शकता। त्यामध्ये काहीही हरकत नाही। तर ओटीमध्ये काय काय सामान लागतं तर हे बघा, शक्यतो आपल्याला नऊवारी साडी ही ओटीमध्ये घ्यायची असते। जर तुमच्याकडे नऊवारी साडी असेल तर सहावारी घेतली तरी देखील चालेल, त्यामध्ये काहीही हरकत नाही। तर त्यावर साडीवर आपल्याला खण ठेवायचा आहे, म्हणजे ब्लाऊज पीस त्याचा एक खण भेटतो बघा त्रिकोणी, तो आपल्याला ठेवायचा आहे। किंवा तुम्ही साधा ब्लाऊज पीस ठेवला तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही। तर ते ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। 11 रुपये दक्षिणा ठेवायचे आहे। हळकुंड, सुपारी, त्याचप्रमाणे बदाम जे असतं पूजेचं सामान, ते आपल्याला टकराचे बदाम असतात बघा, ते आपल्याला ठेवायचं आहे। या गोष्टी आपल्याला ओटीवर आपल्या ठेवायच्या आहेत। ओटीच्या सामानावर तुम्ही गजरा देखील ठेवू शकता, शृंगाराचं सामान देखील ठेवू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही। ज्यांची परिस्थिती फार आहे त्यांनी ते जोडवे चांदीचे किंवा पैंजण किंवा चांदीचं जे काही शृंगाराचं सामान असतं ते देखील ठेवत असतात काही जण। तर ही आणि त्याच्यावर 11 रुपये, 101 रुपये आपल्या यथाशक्तीनुसार, आपल्या परिस्थितीनुसार, यथाभक्तीनुसार आपण त्याच्यावर दक्षिणा ठेवायची आहे आणि ती देवीला समर्पित करायची आहे। तुम्ही जर मंदिरात जाऊन करत असाल तर ती उचलण्याचा आपल्याला काही चान्सच नसतो, म्हणजे ती मंदिरामध्ये समर्पित असते। तर पण तुम्ही जर देवाऱ्यामध्ये ती ओटी भरत असाल तर आपल्याला शुक्रवारी जर सकाळी आपण ओटी भरली तर आपल्याला पूर्ण एक दिवस तशीच ती ओटी देवाऱ्यामध्ये आपल्या ठेवायची आहे आपल्या देवीसमोर। आणि दुसऱ्या दिवशी ती ओटी उचलून आपल्याला त्याच्यावर पुन्हा हळदी कुंकू वाहून देवीचं दर्शन घेऊन आपल्याला ती ओटी उचलून घ्यायची आहे। तर हे बघा, ती ओटीतलं मग सामानाचं काय करायचं, तर ती ओटीतलं जे काही नारळ असतं त्याचा आपण घरामध्ये प्रसाद करून सुद्धा आपण खाऊ शकतो। पण शक्यतो जमला तर त्याचं कुठलंही तिखट वगैरे किंवा भाजीमध्ये न वापरता त्या नारळाचं गोड प्रसाद करण्याचा प्रयत्न करा, कारण प्रसाद हा नेहमी गोडच करायचा असतो, कुठलाही असला तरी तो तिखट करू नये। त्यामुळे आपल्याला त्या नारळाचा हा गोड कुठलाही प्रसाद तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे ते जो काही गजरा वगैरे आहे तो तुम्ही स्वतः देखील एक दिवस वापरू शकता, जर नाही तर आपण निर्माल्याच्या सामानात ते टाकून द्यायचं आहे। त्याचप्रमाणे तिथली जी साडी आणि खण जो आपण ठेवलेला आहे तर तो तुम्ही स्वतः देखील वापरू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही। किंवा तुम्ही जर देवीच्या एखाद्या दर्शनासाठी गेले तर तेव्हा तुम्ही ती देखील समर्पित तेव्हा तुम्ही देवीला देऊ शकता, तुमच्या कुलदेवतेला, त्यामध्ये काही हरकत नाही। तर किंवा तुम्ही स्वतः देखील वापरायला काढली तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही। त्यानंतर त्याच्यावर जी काही आपण दक्षिणा ठेवलेली आहे 11 रुपये, 101 रुपये, तर ती दक्षिणा आपल्याला एका साईडला ठेवायची आहे। तुम्ही आपल्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही कुठल्या पण आसपासच्या मंदिरात जाऊन ती दक्षिणा तिथल्या दानपेटीमध्ये टाकून देऊ शकता, त्यामध्ये काही हरकत नाही। तर अशी आपल्याला त्या ओटीची विल्हेवाट लावायची आहे। तर ओटी का भरावी,
तर हे बघा, ओटी भरणं म्हणजे हा देवीचा मानसन्मान असतो. तर अशी आपण एक सुवासिनींची सुद्धा ओटी भरत असतो बघा. त्यांचा एक मानसन्मान म्हणून त्यांना साडी, ब्लाऊज पीस, खण वगैरे देत असतो. त्याच्यावर तांदूळ, थोडंसं सुपारी वगैरे सगळं ओटीचं सामान भरून आपण ओटी बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये कोणीही पाहुणे आली तेव्हा भरत असतो बघा. तर तो एक त्या देवीचा मानसन्मान असतो, म्हणून आपल्याला ओटी भरायची असते. तर त्याचप्रमाणे आता या दिवशी या कोणत्या गोष्टी करायला आपल्याला टाळायच्या आहेत हे देखील आपण बघूया. तर हे बघा, मुख्यतः म्हणजे या दिवशी आपल्याला मांसाहार करायला टाळायचा आहे. तुम्ही हे बघा, भले ही चूक बऱ्याच जणांकडून घडते, त्यामुळे आपल्याला या गोष्टींची देखील काळजी घेणं तितक्याच गरजेचं असतं. पण त्याचे मग आपल्याला काही नकारात्मकसुद्धा परिणाम हे आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही सेवा करा, भरपूर सेवा करा, तुमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा. त्याचं फळ हे आपल्याला कधी ना कधी कुठे ना कुठे मिळतं म्हणजे मिळतंच. आणि सेवा करून जे आपल्या मनाला शांती लाभते, जी आपल्याला सुख मिळतं ना, ते कशातही नाही. त्यामुळे सेवा करून हे आणि त्याच्या फळाची चिंता नका करू. स्वामी महाराज ते किंवा आपली कुलदेवी आपल्याला त्याचं फळ हे कुठे ना कुठे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला त्या प्रत्येक आपल्या सेवेचं छोट्या मोठ्या तुम्ही कुठलीही सेवा करत असाल त्याचंच आपल्याला फळ हे नक्की मिळतं. ते मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत. तर मांसाहार आपल्याला या दिवशी टाळायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मद्यपान करत असाल तर ते देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी घरातल्या स्त्रीवर किंवा कुठल्याही स्त्रीचा, घरातल्याच काय बाहेरच्या पण किंवा कुठल्याही स्त्रीचा आपल्याला अपमान करायचा नाही आहे किंवा अपशब्द, स्त्री असो पुरुष असो, यांनी आपल्या घरामध्ये अपशब्द बोलण्याचं टाळायचं आहे. आपल्या घरामध्ये शिवीगाळ करण्याचं आपल्याला टाळायचं आहे. आणि मुख्यतः आपल्या स्त्रीचा अपमान करण्याचा आपल्याला टाळायचं आहे. कारण हे बघा, स्त्री असो कुमारिका असो, ही आपल्या घरातली ही लक्ष्मी स्वरूप असते. त्यामुळे आपल्याला या गोष्टी या पूर्णपणे टाळायच्या असतात. या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत या दिवशी. त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी महाराज वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते. संध्याकाळी ठीक 9:30 वाजता. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी, आई कुलदेवीच्या चरणी, आई भगवतीच्या चरणी रोजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.